आपला माणूस राहिला पाहिजे भाई. काय बोलते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आपला आत्ता बघा किती ऊन आलंय आणि कालपासून एवढा कंटिन्यू पाऊस पडतोय ना. हे बघा इकडे लक्ष गेलात ना, इथे बघा कसले ढग पूर्ण खाली आले सगळे डोंगरांवरती. इथे आलो ना तर इथे पण मस्त ताजी ताजी मच्छी भेटते. आता नक्षत्र चेंज झालाय ना तर पाऊस कंटिन्युअस पडते. अरे यांचं काय चाललं म्हणून हुसकावतात. पावसाचं नाव घेतलं, पाऊस थांबलेला जरासा. हा बघा परत आलाय. कारण आता कसं हत्ती नक्षत्र चालू झालंय ना, शक्यतो संध्याकाळचा पाऊस असतो. पण काल काय पडला नाही तर आज कंटिन्यू हुसकावलं. आता काहीतरी होतंय. तर सकाळपासून पावसानं सुरुवात केली. आत्ता बोललो सगळं आटपलं, बोललो जाऊया बाहेर. पण या पावसाची सुरुवात काय गोप्रोचं काल आहे ना, गोप्रोचा काय विषय झाला ते एक बॅटरीचा मला वाटतं कुठेतरी प्रॉब्लेम होते. पण काय तो प्रिपेरिंग काय बोलतो त्याला, प्रिपेरिंग फाईल असं काहीतरी समथिंग ते येते. ती बॅटरी टाकलं, बाकी 2 बॅटरीनं प्रॉपर चालतं. मी बोललो असं का होतं. मी निघालेलो बाहेर पण म्हणजे तसं व्हायला लागलं. मग गोप्रो आणून म्हणजे हेल्मेट आणून ठेवलं घरी. नंतर गेलो ते काम करून आलो, नाही तर दाखवलं असतं काल कुठं गेलो होतं ते. तर असं काहीतरी झालं. ठीक आहे. नंतर ते कळलं की तो बॅटरीचा इश्यू होतो काहीतरी, त्याच्यामुळे है ना ते कुठंतरी तो लॅक मारतोय मध्ये. बाकी त्या 2 बॅटरींना बरोबर चालतो, कारण तो 3 बॅटरी आहेत. तर ठीक आहे, त्याचा प्रॉब्लेम काय नाही, एवढं छोटंसं होतं ते झालं सॉल्व. कारण कसं आहे आत्ता इथल्या इथे असेल ना तर ठीक आहे, बट बाहेर कुठे गेलो आणि जर प्रॉब्लेम दिला तर गडबड होईल. कारण अख्खा कंटेंट त्याच्यावर शूट होणार आहे. जेवढे दिवस बाहेर असणार तेवढे दिवस जाऊन येणार. तोपर्यंत एक स्पेअरला गोप्रो घ्यायला लागेल. ते काय सध्या नको, नंतर घेऊ. कारण कसं आहे जेव्हा ट्रिपला असतो तेव्हा तर काय झालं ना मेन पॉईंटला तर गडबड आहे. कारण मेहनत सगळे त्याच्यावर आहे. असं काहीतरी आहे. बघा परत पावसाने कसले जोरदार सुरुवात केलं आहे, त्याच्यामुळे आता कुठं जायला भेटेल असं वाटत नाही मला. जबरदस्त पाऊस. आत्ता बघा किती ऊन आलंय आणि कालपासून एवढा कंटिन्यू पाऊस पडतोय ना भरपूरच. आणि सगळीकडे फुल पाणी, मुंबईला पण फुल झालं. तर आपल्याकडं पण रात्रभर फुल पाऊस. आणि कसं आता हत्ती नक्षत्र निघाले ना, त्याच्यामुळे कसं आहे संध्याकाळचा पाऊस होता. मगाशी पण पाऊस होता, पण आत्ता आहे ना ऊन आलं आहे. तर आता चाललो आहे. तर चाललं आहे कुठे ते गाडीवर बसल्यावर सांगतो तुम्हाला. सध्या आपल्या गाडीचं काम तर बघितलं तुम्ही, सगळं एकदम ओके केलं आपण ते ना. त्याच्यामुळे हे पाणी राहून हे ब्लिचिंग टाकतो तरी पण हे एवढं शेवाळ पकडताना आता परत टाकायला लागेल. बघा पाऊस पडतो, पाय पूर्ण सरकतोय. त्याच्यामुळे इथं घरी आलो का एकदम आरामात. पण हे कसं होतं वरतून नाही येत, पण हे समोरून जे येतं ना पाणी ते सगळं आतमध्ये येतं आहे. त्याच्यामुळे गडबड आहे. ते जाऊ दे, पुढल्याला त्याला प्रॉपर करून टाकू. एकदम भरपूर पाय सरकतात भरपूर, त्याच्यामुळे एकदम आरामात येतो. नाही तर इथं नमस्कार घालतो. चलो पाऊस थांबला म्हणून निघता तरी येते. चलो गुड मॉर्निंग सर्वांना, गुड मॉर्निंग. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. लॉंग ट्रिपला येणार आहे, मजाच. सगळ्या गोष्टींचं डोक्यात प्लॅनिंग चालू आहे. अजून 1-2 कामं आहेत, सगळं बघूया आता कसं लाईनअप होतं आहे. सांगतो तुम्हाला. तर जाऊया कुठे, राईटला का लेफ्टला, बाकी तर काही कामं नाही. चला आज लेफ्टला जाऊ, राईटला आपण निमित्त जातो. फ्रेम बघा ना तुम्हाला थोडी अजून कशी रुंद वाटत असेल. आता हे मिरर जरा हे झाले, त्याच्यामुळे स्टॉक मिरर केले. ते पण मिररला हे होतं प्रॉपर होते मिरर, ते पण हाऊस होती लावले, ते पण त्याला कशी एवढी व्हिजिबिलिटी नव्हती. त्याच्यामुळे चेंज करून टाकलं, स्टॉक केले मिरर. जर इंडिकेटर वगैरे काय काय चेंज केलं तुम्हाला दाखवलं. आणि ह्याचे कसं 1-2 गोष्टी मला हव्या होत्या, म्हणजे ऑटो चोक झाला, नंतर क्लच स्विच वगैरे ते आहे, पण ऑटो चोक आहे नाही जा तो खराब झाला. त्याच्यामुळे ऑटो चोक ही गाडी घ्यायची स्टार्ट केल्यावर, त्याच्यामुळे तो वर्क नाही करत. तर शोरूमला फोन करून सांगितलेलं, तर ते आत्ताच मी त्यांना फोन लावला, ते तिकडेच गेलो असतो. ते सोमवारी येईल, म्हणजे 2 दिवसात येईल. सोमवारी भेटेल, संडेचा समजा ऑफ असतो. मग ठीक आहे बोललो, तेव्हा येऊन लावून जाऊ. म्हणजे जाऊया पण सोमवारी ते सगळ्या गोष्टी करून घेऊ. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण काय पाऊस पडतो यार कालपासून आहे ना. काल थोडासा उघड होता पावसाला, पण आज कंटिन्यू जो लागला आहे ना भरपूर. आत्ता थोडीशी गॅप भेटली, थोडंसं ऊन दिसतंय कुठेतरी, म्हणून बोललो जाऊया बाहेर तरी पडायला भेटलं आहे. थोडं बाहेर पडायला बरं वाटतं, नाही तर घरात आपलं काम आणि हे ते नको होतं मग सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे आता बरं झालं रे बाबा, थांबला तर थोडासा थांब, जरा आम्ही राऊंड मारतो येतो. तुमच्याशी पण थोड्याशा गप्पा होतील. नाही तर कसं होतं मग भेट होत नाही ना. तर काल पण मी जरा ते लॅपटॉपचंच बघायला गेलो होतो, पण आपल्याकडे कसं होतं अजून नाही ते भेटला तो पाहिजे होता तो. आता मी मुंबईला बघितला आहे, घ्यावा तर लागेलच. कारण का आपण बाहेर जाणार आहोत त्यावेळेला व्हिडिओ तो एडिट झालाच पाहिजे, हे डेलीच्या डेली. जर तुम्हाला प्रॉपर अपडेटनुसार सगळ्या गोष्टी बघायला भेटतील.
आणि तेव्हा ट्रिपला येईल मजाच. फक्त सगळ्या गोष्टींचं थोडं डोक्यात आहे ना झोलमल चालू आहे, काय कसं होणार आहे माहीत नाही मला, पण करू आपण काहीतरी. इथे आलो ना तर इथे पण मस्त ताजी ताजी मच्छी भेटते एकदम सकाळी म्हणजे असतात ते 12 वाजेपर्यंत असतं. मस्त मच्छी असते, सगळे काय हवं ते टेन्शन नाही राहत एकदम इकडं तिकडं. आणि सकाळी जर लिलावाला गेलो तर अजून मजा. आणि नाही वरती ना आहे बऱ्यापैकी, पण एवढं पण वरती नाही आहे. थांबा जरा आपण तिथं थांबू मस्त. हे बघा पूर्ण ढग आलेत वरती. जरा तिकडं साईडला गाडी लावू आणि जरा मोबाईलमधून व्ह्यू घेऊ. इकडे कसं झूम नाही ना करता येत, त्याच्यामुळं काय मजा नाही. जरा मोबाईलमधून व्ह्यू घेऊ. थांबा आपण जरा इथं लावतो गाडी साईडला. अरे काय झालं रे पाण्याचं, ये टायर बघ कसला गेला, वाळू होते. इथून बघा अजून पण पाऊस आहे ना, इथे भरलेला दिसतोय, ढग भरलेले आहेतच. पाणी बघा इथे समोर आहे ना थोडंसं गडबड दिसतंय, पाठीमध्ये थोडं क्लिअर दिसतंय, पण तिकडे पण बघा ते तिकडे सगळं आपलं हे फोकस हो हां ते तिकडे सगळं उरून आलं समोर. ते तिकडे जे सिटी दिसते ती पूर्ण उरण सिटी आली, कारण तिथून आपल्या रेवसवरून एकदम जवळ पडते. हा जो इथला टर्न आहे ना ह्याच्या पलीकडे गेलो की आपली रेवस जेट्टी येते, त्याच्यामुळे तिथून एकदम 10 मिनिटाचा रस्ता आहे मोजून, तुम्हाला माहितीच असेल. हे बघा इकडे लक्ष गेलात ना, इथे बघा कसले ढग पूर्ण खाली आले सगळे डोंगरांवरती, भारी वाटतंय पूर्ण इकडपासून आहेत. आता इथून परत रिटर्न जाऊया जरा, कारण पाऊस परत आहे ना, परत पाऊस भरतोय मध्ये. पाऊस यायच्या आधी गायब हो, जास्त वेळ नको, कारण का भिजायला येतोय, कंटाळा. भिजा म्हणजे हे परत काढा सगळ्या गोष्टी करा, पण ते ढग जे आलेत ना डोंगरावर काय सुंदर वाटतंय बघा. इथून एक नंबर मजा येते बघायला एकदम. पाऊस आला, पाऊस टिपकायला लागलाय, लवकरच कल्टी मारू दे, नाही तर मग परत गडबड होईल. मागून टी शर्ट रंग नसला म्हणजे झालं, मी काय बघितलं ना अजून. ह्या म्हणजे जेव्हा 220 असते तेव्हा कशी ही फ्रेम थोडी पुढे वाटते ना, म्हणजे हिला कशी फेरिंग पुढे आहे त्याच्यामुळे हे जास्त फ्रेममध्ये दिसतं, आणि एनएसला कसं थोडं पाठी येतं, कट दिसते एकदम. गाडी बघा काका, हे मुंगूस बघ, मुंगूस गेला काय माहिती तुम्हाला. गोप्रोमध्ये आला असेल, नंतर व्हिडिओ बघितल्यावर समजेल, आणि सरळ होतं मध्ये एकदम स्ट्रेट. बघा मांडवा जेट्टीला पोहोचलो. आता पावसाने आशीर्वाद ठेवलेला आहे आपल्यावर सध्या, त्याच्यामुळे जमतंय फिरायला, नाही तर गडबडतंय काम. इथं पण एक कमान बनवतं ना मला वाटतं, त्याच्यामुळं जबरदस्त. हे बाई खड्डा असाचा बघू दे, दणकन जातो खड्ड्यात. इकडं पार्किंग ही अशीच पार्किंग, आणि हे इकडे रोडवाले. इथे लोक सगळे येतात, मस्त बसतात, फील घेतात ना एकदम समुद्राचा. आपण रोज बघतो एखादी गोष्ट, आपल्याला त्याचं काय नाही वाटत, म्हणजे प्रत्येक ठिकाणची ही गोष्ट आहे, ज्याच्याकडे जो ते बघतो त्याला ते काय नाही वाटत. डोक्यावरून गेलं, कसला आलंय असं मध्ये. थोडंसं जर त्याच्यावर लोड आलो ना तर ते पडणार डायरेक्ट रस्त्यावर. एक टायमाला इथं काय नाव जाणे, आता दुनियाभराच्या ॲडव्हर्टाईज लागतात, दुनियाभराच्या. हे बघा सगळीकडे आपला माणूस राहिला पाहिजे बाई. काय बोलते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आपला माणूस जर फायनान्शियली जर स्ट्रॉंग नसेल आत्ताच्या कंडिशनला, इथं हे सगळं चाललं आहे डेव्हलपमेंटमध्ये, तर काय होईल गत ते आपण विचार करू शकतो, मी स्वतः विचार करू शकतो. त्याच्यामुळं आपल्या माणसाने टीक धरून चांगली मेहनत घेऊन आणि चांगला मेन पैसा कमवून राहिला पाहिजे. आले पैसे म्हणून उधळले तर गडबड आहे, गडबड आहे, गडबड आहे. परत कसं आहे, संध्याकाळी आज सॅटर्डे आहे, त्याच्यामुळे सॉरी फ्रायडे आहे, तो सॅटर्डे संडेच क्लासचं होतं, पण काही जण म्हणजे यांचं चाललेलं की संडेला एक दिवस पोरांना सुट्टी राहत्या. मी बोललो माझं पण ॲडजस्ट करायला लागतं,
पण ठीक आहे, आता काय त्यांच्या ह्याच्यानुसारच घ्यायला पाहिजे, नाहीतर मग येणार तरी कोण ना. मग परत ते पहिले जसं रुटीन होतं शुक्रवार शनिवार रविवार सोमवार, तसं केलं परत. माझं काय इलाज नाही त्याला, कोणता तरी ऑप्शन चूज करायला पाहिजेत ना, हा नाही तर तो. ठीक आहे. कुठं आहे चिकन? अरे हो, आणि मम्मीच्या आमच्या स्पेशल खोबरं खाऊन. गरम आहे? गरम आहे हो. हात बदलला माझा. बस बस, जाम नको खाऊ. हे खोबरं आहे ना, मस्त खायला. मग काय सगळे खातो? मग अरे वाटलं ठेव बाबू. मग तुला काय समजतं की नाही? कसं म्हणजे फ्रायडे आहे ना, त्याच्यामुळं चिकनचा बेत झाला. परवाच्या दिवशी पण झाला, कालचा दिवसच मध्ये ना की परवाच्या दिवशी पण झाला, कालचा दिवसच मध्ये गुरुवार म्हणून. असं होत असतं. चववाली काय काय चवीला ऑप्शन नाही. आणि हां, बुधवारी झाला, गुरुवारमध्ये उपास म्हणून. आता घरी पोहोचलं, पावसाने परत थांबला आहे, त्याच्यामुळे यायला भेटलं. मस्त एक राऊंड मारून आलो, तुमच्याशी पण थोडंसं बोलणं झालं. आता संध्याकाळी क्लास आहे, मग रात्री बसू एडिटिंगला तोपर्यंत. आणि इकडे परत भाकऱ्या आहेत चालू, कामकाज चालू आहे सगळं. हिरवं चिकन परत आहे ना, पावसानं सुरुवात बघा किती केलं आहे, जोरदार एकदम. नाही बघा, यश असता कराटे क्लासवरून घरी पोहोचलो, इथपर्यंत व्हिडिओ बघितला. आज काय जास्त झालं नाही, कारण पाऊस होता, त्याच्यामुळे नेमका पावसानं थोडा टाइम तो काय बोलतात मुक्का दिला. तेवढा टाइम थोडंसं बाहेर फिरलो, गप्पा पण झाल्या. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला, काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्याला सबस्क्राईब करा. बरेच जण काय होतात, मोस्ट ऑफ मी आता कसं आहे आपल्याला कळतं युट्यूब स्टुडिओला बरेच जण व्ह्युअर्स आहेत पण सबस्क्रायबर नाही, त्याच्यामुळे बघता येते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटू एखादा नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.